पत्रकारांना एक विनंती आहे तर तुम्ही तिघांना जास्त महत्त्व देऊ नका. या तिघांनी याच्या आधी गावचे बरेच कपडे फाडलेले आहेत. दत्ता गांधळे काय, राजा भाऊ काय किंवा बाळासाहेबांनी केले काय, कधीही एकमेकाचं तोंड बघत नव्हते. फक्त स्वार्थ दिसलाय म्हणून काहीतरी वळसे पाटलांना घसरायचं किंवा दादांना घसरायचं. हे आता मंत्रकरणे पाहिले ना, दत्ता गांधळे राजा भाऊला मारतोय तो याला मारितोय. मंत्रकरणे बघायचं काय, विकास हा बघायचा त्यांचा. आता बाळासाहेबांनी बिल्डिंग माझ्या बांधतोय, अहो ती बिल्डिंग लोकवर्गणीत बांधलेली. त्यामुळं यांनी मंत्रकारांना काय सांगू नये. मंत्रकारांसाठी खंबीर दादा आणि वळसे पाटील खंबीर आहेत. तिघांनी फक्त आपला स्वार्थ पाहावा आणि पुढे बाजावी, बघ काय करू नये. असं काय झालं की सगळे आता गोड झाले एकत्र आणि ते काही काळापूर्वी तेच चौकात मारामारी करतात, असं काय यांचं स्वार्थ ना, अवस्वार्थ. ज्या दादांनी दत्ता गांधळीला पुढच्या मुलासारखं सांभाळलं, गॅस एजन्सी काय, पाण्याचा दवबिंदू काय, असे किती प्रोजेक्ट असतील की दत्ता गांधळीला दिले ते. असं काय दादांना चुकलं की ते पार एवढा पार असा हे झाला पार. काही त्याला कोणी बोलत दादा माझं काय नाही, अरे बाबा तुझं दादांनी केलंय काय, असं चुकीचं आहे ना. आम्ही घरातले आम्ही दादांचे भाचेचे आहेत ना, आमच्यापेक्षा त्याला जास्त विरोध दत्ताला. मग तरी दत्तासारख्या माणसानी किंवा यांनी असं करणं चुकीचं आहे. आता राजाभाऊचा स्वार्थ काय दत्तासंघ असेल तर मला माहीत नाही, पण असं त्यांचं असं शक्य झालं आहे दोघांचं जमत नाही कमी शिवाय. राजाभाऊ अरे वा 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 जमते, चांगलं जमतंय, हरकत नाही, चांगलं आहे. शिवाजीदादांनी खूप काही उपकार केले म्हणायचे दत्ता गांधळीवरती. मात्र दत्ता गांधळीच्या कुठं तरी त्यांनी हे केलं का, म्हणजे जाण ठेवली नाही असं म्हणायचं तुम्हाला? 100% दत्ता गांधळीच्या घरात बसला तर त्यांच्या मनात विचार करावा किंवा दादा मानतो तो दादा त्यांनी शपथ घेऊन सांगावं नक्की दादांची त्याच्या उपकार आहेत की नाही, आणि त्यांनी मनाला विचारावं आम्ही बोलण्यापेक्षा, किंवा सगळ्या लोकांनी त्यांनी पाहिली नाही. असं काय झालं की आता दत्ता गांधळी चौकात उभं राहून दादांविषयी टीका करते? राजकीय ईर्ष्या, बाकी काही नाही. राजकीय ईर्ष्या, हा नाही पुढे गेला पाहिजे, तू नाही पुढे गेला पाहिजे, दुसरं काय विषय नाही काही. आणि जे भेटलं पाहिजे सगळं मला भेटलं पाहिजे, दुसरं काही नाही. मला का राजाला बांध केले दत्ता दोघांना? हो, दोघांपैकी कुणाला एकालाच शक्यतो. आता लांब जाऊ दे, आता नगरपंचायत निवडणूक येईलच, दोघंच कपडे पाडते बघा, तुम्हाला कळलंच. मला बोलायची गरज नाही, दोघंच कपडे पाडायचे बघा, तुम्हाला कळलं. फक्त नगरपंचायत जाहीर होऊ द्या. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.